हे बघा मित्रांनो, आमच्या घरी असा होतो गुढीपाडवा साजरा. पूर्ण कुटुंब, स्वादिष्ट जेवण आणि आनंदाचा सण. नमस्कार, वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आमच्या घरी आम्ही गुढीपाडव्याची सुरुवात खूप उत्सवाने आणि आनंदाने करतो. सकाळी लवकर उठल्यावर आधी आंघोळ करतो आणि घरात एक सणाची वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी असते. नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे मन खूप आनंदी असते. मी माझ्या दिवसाची सुरुवात तयारीने करते आणि त्याच वेळी माझे मिस्टर आंघोळ वगैरे करून देवपूजेसाठी तयार होतात. थोड्याच वेळात ते गुढी उभारतात, सुरुवात करतात. गुढी म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान, विजय आणि समृद्धीचं प्रतीक. मी पण आंघोळ करून स्वयंपाकघरात जाते, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी खास जेवण बनवायची तयारी करायची असते आणि ती एक वेगळीच मजा असते. माझा लहान मुलगा आणि पृथ्वी मोठा मुलगा हे दोघंही मध्ये मध्ये आम्हाला मदत करतात, कधी भाजी कापायला तर कधी काही वस्तू आणण्यासाठी. त्यांच्यासोबत काम अजूनही मजेदार होतं. आणि आमचा लाडका टायसन, तो पण सगळ्यांच्या अवतीभोवती फिरत असतो, जणू तोही सण साजरा करत आहे. स्वयंपाकाला सुरुवात होते. डाळ भात, कढई पनीर, त्यानंतर गिलकीची भजी, सोबत गरम गरम मिरचीची भजी, बटाट्याची भजी आणि गोडसाठी श्रीखंड, पुरी, पापड, कुरडया अशा सगळ्या पदार्थ तयार होतात. घरभर सुगंध पसरतो आणि सगळ्यांच्या तोंडालाही पाणी सुटतं. नंतर आम्ही सगळे मिसळून गुढी तयार करतो, गुढी सजवतो, देवाचीही पूजा करतो आणि गुढीचीही पूजन करतो. त्या क्षणी मनात खूप समाधान आणि आनंद उत्सव असतो. सगळं कुटुंब एकत्र येतं आणि हाच सणाचा खरा आनंद असतो. एकत्र वेळ घालवणं, आनंद शेअर करणं. त्यानंतर आम्ही सगळे मिळून मिसळून जेवायचा आस्वाद घेतो. गप्पा, हशी आणि आनंदाने भरलेला तो क्षण खूप खास असतो. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात असे एक सण आणि थोडं थांबायला शिकवतात, आपल्या माणसासोबत वेळ घालवायला शिकवतात. गुढीपाडवा आपल्याला आठवण करून देतो, नवीन वर्ष म्हणजे फक्त कॅलेंडर बदलत नाही, तर नवीन विचार, नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात करणं. आपण जे काही मागे सोडतो ते विसरून पुढे जाण्याची ताकद हा सण देतो. माझ्यासाठी गुढीपाडवा म्हणजे कुटुंब, परंपरा आणि प्रेम यांचा सुंदर संगम. तुम्हीही तुमच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा कसा साजरा करतात ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्हा सगळ्यांनाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हालाही तुमचं आयुष्य खूप भरभराटीचे जावो.